हॅलो, आज आपण बघू की प्रेग्नेंट स्त्रीने उपवास करावा का. वैद्यकीयरित्या प्रेग्नेंट स्त्रीने उपवास करू नये आणि कोणत्याही धर्मग्रंथांनुसारही तशी काही आपल्याला कंपल्शन नाहीये. पण तरी बऱ्याच जणींना उपवास करायचे असतात. पण मग उपवास म्हणजे काय, तुम्हाला कसा उपवास करायचा आहे, म्हणजे सकाळ दिवसभर उपवास करून मग तुम्ही रात्री उपवास सोडणार आहात का, की 24 तास उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडणार आहात का, कंटिन्युअस 9 दिवस तुम्हाला उपवास करायचा आहे. उपवास करताना या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. कारण की तुम्ही जेव्हा प्रेग्नेंट असतात तेव्हा हा आहार तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळाच्या वाढीसाठी दोघांसाठी सुद्धा असतो. युजली एक स्त्री जी हेल्दी आहे ती ठराविक वेळेसाठी उपवास करू शकते निश्चितच. त्यामुळे तिच्या आरोग्याला किंवा तिच्या बाळाच्या आरोग्याला काहीही धोका होणार नाही. मग आता आपण बघूया की कोणत्या प्रेग्नेंट स्त्रियांनी उपवास करूच नाही. अशा गर्भवती स्त्रिया ज्यांच्या प्रेग्नेन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, जसं की जुळी प्रेग्नेन्सी असणं, ब्लिडिंग असणं, प्रेग्नेन्सीमध्ये बीपी असणं, शुगर असणं, कोणत्याही इतर कारणासाठी जर काही औषधी तुम्हाला सुरू असतील किंवा हिमोग्लोबिन तुमचं खूप कमी असेल, ओव्हरऑलच तुमची प्रकृती नाजूक असेल, तर अशा स्त्रियांनी प्रेग्नेन्सीमध्ये उपवास टाळावे. आणि हेल्दी स्त्रियांनी उपवास करताना देखील निर्जळी किंवा निरंकार उपवास करू नये. केवळ पाण्यावर किंवा ज्यूसवर उपवास करणं हे गर्भवती स्त्रीच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्याला हानिकारक होऊ शकतं. खाऊन उपवास तुम्ही थोड्या काळासाठी, काही तासांसाठी किंवा एक दिवसासाठी उपवास हा नक्कीच करू शकता. प्रेग्नेन्सीमध्ये उपवास केल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात. प्रेग्नेन्सीमध्ये गर्भवती स्त्रीने उपवास केल्यास तिचं पित्त वाढू शकतं, उलटी मळमळ वाढते, तसंच चक्कर येणं, डोळ्यांसमोर अंधारी येणं, अशक्तपणा वाटणं या गोष्टी होऊ शकतात. शरीरातली पाण्याची मात्रा जर कमी झाली तर डिहायड्रेशनमुळे लघवीचे इन्फेक्शन होऊ शकते. तसंच हातपाय पोटऱ्या ओढल्या जाणं हा त्रास होऊ शकतो. बाळावर शक्यतो आईच्या उपवासाचा काही परिणाम होत नाही, पण जर उपवास हे 9 दिवस, 15 दिवस, महिनाभर इतके दीर्घकालीन असतील तर मग बाळाचं वजन कमी होणं, बाळाचं पाणी कमी होणं, वेळेआधी प्रसूती कळा सुरू होणं, बाळावर आईच्या उपवासाचा ताण पडून बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम हा होऊ शकतो. तेव्हा उपवास करताना पर्टिक्युलरली जर तुम्हाला जास्त काळासाठी उपवास करायचा असेल तर नक्कीच तुमचा स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्या. स्टे हेल्दी.